सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत महादेवांचा वैश्यनाथ अवतार। पूर्वी नंदी ग्रामामध्ये महानंदा नावाची एक खूप सुंदर वेश्या राहत होती। ती अतिशय उज्ज्वल अंगकांती असलेली आणि धनाढ्य, सर्व ऐश्वर्याने संपन्न, गायन विद्येत निपुण आणि मनोहर होती। ती उत्तम शृंगार करायची, रत्नजडित आभूषणे धारण करायची आणि तिचे गायन ऐकून राजा राणी देखील प्रसन्न व्हायचे। महानंदा ही वेश्या असली तरी शिवप्रभूंची परमभक्त होती। ती भस्म आणि रुद्राक्ष धारण करायची, शिवनामाचा जप करायची, शिवपार्वतीची नित्यनेमाने पूजा करायची, त्यांची स्तुती करायची, ब्राह्मणांना दानधर्म करायची। तिच्याकडे एक कोंबडा आणि एक माकड तिने पाळलेले होते। त्यांना देखील तिने रुद्राक्षाची आभूषणे घातलेली होती। त्यांनाही नृत्य शिकवलेले होते। ते दोघेही नृत्य करायला लागले की ती हाताने आनंदाने टाळ्या वाजवून कौतुक करत असे। एक दिवशी भगवान शंकरांनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले। ते सुंदर वैश्याचे रूप घेऊन तिच्या घरी आले। अंगाला भस्मलेपन, रुद्राक्षांची आभूषणे होती, त्रिपुंड तिलक होता, मस्तकावर जटा होत्या आणि हातात रत्नजडित कंकण आणि अंगावर दिव्य अलंकार होते। अतिशय तेजस्वी आणि आकर्षक रूप धारण करून ते महानंदेच्या समोर अवतरले तेव्हा महानंदेने त्यांचे हसून स्वागत केले। उत्तम आसनावर बसवून त्यांचा आदर सत्कार केला। त्यांच्या हातातील रत्नजडित कंकण पाहून तिला फार आश्चर्य वाटले। ती म्हणाली, हे कंकण स्वर्गीय आहे असे मला वाटते। हे पाहून माझे मन लुब्ध झाले आहे। हे माझ्यासारख्या दिव्य स्त्रीलाच शोभून दिसेल। त्यावेळेस वैश्यनाथ रूपातील महादेव म्हणाले की हे कंकण तुला आवडले असेल तर प्रीतीने अवश्य धारण कर। परंतु त्यावेळेस महानंदा म्हणाली की मी स्वैराचारिणी आहे, पतिव्रता नाही आणि आमच्या कुळात व्यभिचार करणे हाच धर्म आहे। पण तुम्ही हे कंकण मला दिलेत तर मी 3 दिवस आणि 3 रात्री तुमची पत्नी होऊन राहीन, पतिव्रता स्त्रीप्रमाणे तुमची सेवा करीन। वैश्य म्हणाला, ठीक आहे, तुझ्या वचनावर विश्वास ठेवून मी हे अमूल्य रत्नकंकण तुला देतो। त्या बदल्यात 3 दिवस आणि 3 रात्र तू माझी पत्नी होणार आहेस। या व्यवहाराला सूर्य चंद्र साक्षी आहेत। तू माझ्या हृदयाला हात लावून 3 वेळा तशी शपथ घे। महानंदेने त्या कंकणासाठी वैश्यनाथाच्या हृदयाला हाताने स्पर्श करून तिने अशा प्रकारे शपथ घेतली की आजपासून 3 दिवस 3 रात्री मी तुमची पत्नी होऊन राहीन आणि धर्माने वागेन। वैश्याला खूप आनंद झाला। त्याने हातातील रत्नकंकण तिला दिले, तसेच एक रत्नमय दिव्य असे शिवलिंग देखील दिले आणि तिला सांगितले की हे शिवलिंग मला प्राणापेक्षाही प्रिय आहे। याला काळजीपूर्वक जपून ठेव। याला जर काही झाले तर मी प्राणत्याग करेन। तिने ते शिवलिंग आपल्या नाट्यशाळेत काळजीपूर्वक जपून ठेवले आणि त्या वैश्याला घेऊन ती मंदिरामध्ये आली। त्यानंतर त्याच दिवशी नेमकी मध्यरात्रीच्या सुमारास तिच्या नृत्यशाळेला आग लागली आणि वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ती आग खूप भडकली। चहूबाजूने आगीने वेढा घातला। सेवकांची, लोकांची आरडाओरड ऐकून महानंदेला जाग आली। नृत्यशाळेला आग लागलेली पाहताच कसलीही पर्वा न करता ती आतमध्ये गेली आणि तिने बांधून ठेवलेल्या कोंबड्याला आणि माकडाला सोडून दिले। आगीच्या भीतीने ते दोघेही दूर पळून गेले। त्यानंतर तिने त्या आगीमध्ये शिवलिंग शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शिवलिंग जळून गेले। वैश्यनाथाच्या शोकाला पारावार राहिला नाही आणि वैश्यनाथ महानंदेला म्हणाला, आता मी जगून तरी काय करू, कारण मी आता माझी जीवनयात्रा संपवलेलेच बरे। माझे ते शिवलिंग फार मौल्यवान होते। असे म्हणून त्याने आगीमध्ये उडी घेतली। हे पाहून महानंदेला फार धक्का बसला। तिने आपल्या कुटुंबियांना बोलावले आणि सांगितले की हे रत्नजडित कंकण घेऊन 3 दिवस आणि 3 रात्र त्या वैश्याची मी पत्नी झाले होते। दैवयोगाने पहिल्याच दिवशी विपरीत घडले। आता पतिव्रता धर्माला अनुसरून मी देखील सती जात आहे आणि जे काही तिच्याजवळ होते ते सर्व तिने दान केले। चिता त्या ठिकाणी रचली आणि तिने त्या चितेमध्ये उडी घेतली। जशी तिने त्या चितेमध्ये उडी घेतली तसे केवढे मोठे आश्चर्य की भक्तवत्सल भगवान शंकर
ज्वालांमधून प्रत्यक्ष प्रकट झाले आणि त्यावेळेस महानंदेला आशीर्वाद दिला आणि तिला वर मागण्यास सांगितले. त्यावेळेस महानंदा म्हणाली की मला दुसरे काही नको, मला कुठल्याही दिव्य भोगांची अभिलाषा नाही. फक्त तुमचे पावन चरण हेच माझे सर्वस्व आहे आणि मला कुठल्याही प्रकारचा पुनर्जन्माचं घोर भय नको. फक्त तुमच्या चरणी शरण द्या. असा होता महादेवांचा वैश्यनाथ अवतार. जो कोणी या अवताराची कथा श्रवण आणि पठण करतो त्यास परम सुख प्राप्त होते आणि पुनर्जन्माच्या फेऱ्यातून मुक्त होतो.